माझे सैनिक जे मुंबईमधील त्यांनी या गर्मीमध्ये या 5 दिवस जे वातावरण होतं, उपोषण होतं, हे थोडं दयनीय होतं. परंतु सैनिक परिवाराची व्यथा बघता या आंदोलनाच्या अपेक्षा आंदोलन होणं जरुरीच होतं आणि त्या अनुषंगानं जे आमचे दोन्ही मुद्दे ते आज खऱ्या अर्थानं भरत गोगाई साहेब ज्यांनी ते मुद्दे त्यांचं मन भरून आलं जेव्हा त्यांनी बघितलं की एकदम मी त्यांना संविधानिक त्यांना बोलतानाच सगळं असं मांडलं की त्यांना खुद वाटलं की हे बिलकुल राईट आहे. मी म्हटलं सर याच्यात कुठलीच इम्प्लिमेंट करण्याची जरूरत नाही, संविधानिक इम्प्लिमेंटची जरूरत नाहीये. हा बिलकुल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आमच्या सैनिक पत्नी महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राचे आहे तर मग त्यांना नोकरी मिळावी 100% बोलले. 1-1.5 लाख जर सैनिक परिवार आम्ही नोकरी देऊ शकतो तर प्रत्येक जिल्ह्यात 2, 3, 4, 5 असत. ते एकदम पॉझिटिव्ह होते आणि आम्हाला नेतृत्व होतं. त्यांना म्हटलं सर आमचं सैनिक आजी माझे सैनिक परिवार आहे 17 लाख समथिंग, तर मग आमचं नेतृत्व का नाही? 1 लाख टीचर आहे त्यांच्यात त्यांना नेतृत्व भेटू शकतं आम्हाला का नाही? ते बोलले हे बी सत्य आहे कारण आमच्या म्हणलं तुम्ही आमचे सैनिक कल्याण मंत्री पण तुम्ही 4-5 वर्ष समजेपर्यंत सैनिक आलं त्याची व्यथा जाणेपर्यंत तुम्ही दुसरे बदलून येता. पण आमचा जर सैनिक बनला तर तो पूर्ण व्यथा जाणन. तर ते दोन्ही मुद्दे त्यांनी बोलले की एकदम सही आहे आणि हे पास होतील. 25 तारखेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एव्हरीवन टोटल येणार म्हणे सर्व आणि तुम्ही येणार तिथं आपण हे मांडून याचा लवकरच GR पास करू आणि तिथं आम्हाला खूप तिथंच म्हणजे खूप खुशी वाटत होती आणि सर्व स्टाफ शिष्टमंडळ आणि खास कर तुम्ही ज्यांनी या उपोषणासाठी इतक्या उन्हातानात नागपूर